हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आणि आज आपण पाहणार आहोत मोत्यांचे सुंदर वाटी मंगळसूत्र कसं तयार करायचं ते. तर चला पाहूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे गहू मोती आहेत, 0.चे शुगर बीट्स आहेत, जिरा मणी आहेत, चक्री आहे, तर 20 गेजचं वायर आहे, मंगळसूत्राचा बेस आहे, 0.3 mmचं वायर आहे आणि ते वाट्या तयार करण्यासाठीचं बेस तयार करून घेतलेला आहे, पक्कड आहेत. तर सुरुवातीला आपण 0.3 mmचं वायर घेणार आहोत. आपल्याला जेवढं फूल बनवायचं आहे तेवढंच आपल्याला वायर घ्यायचं आहे. एक्स्ट्रा वायर घेऊ नका. मी जेवढं दाखवत आहे व्हिडिओमध्ये प्रमाणेच तुम्ही वायर घेऊ शकता. तर सुंदर असं वाटी मंगळसूत्र तयार होणार आहे मोत्यांचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि मी हा मोबाईल मी प्रत्येक व्हिडिओत तेच सांगत आहे की शूट करायला कोणीही दुसरं नाही. माझा व्हिडिओ मी स्वतःच शूट करते, स्वतःच बनवते, स्वतःच सगळं तयारी करते. तर मी आज मोबाईल फरशीवरती ठेवला आहे, वरती कट्टा आहे त्या कट्ट्यावरती, आणि त्याच्या खाली असं बसून हा व्हिडिओ तयार करत आहे. तर कधी आडवा कधी उभा दिसत आहे, त्यामुळं प्लीज सर्वजण माफ करा. क्लिअर तर दिसत आहे सर्वांना व्हिडिओमध्ये. मी जसं मोती लावत आहे, वायर घेत आहे. सुरुवातीला वायर घेतलं, गहू मोती टाकला, त्यानंतर 0 mmचं गोल्ड मणी टाकला, आणि ते 0 mmचं तार आहे ते आपण गहू मोत्यातनं टाकून खालती ओढून घ्यायचं आहे. मी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्ही करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कृती कशी करत आहे. तर मी जे 2-3 व्हिडिओ टाकले आहे ज्वेलरीचे बनवून, त्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी खूप सारं प्रेम दिलं आहे. तसंच या व्हिडिओला पण द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही पाहून घेऊ शकता की मी हे फूल तयार करत आहे मोत्यांचं. गहू मोती आहेत, याचं फूल तयार करून घेत आहे. मी जसं व्हिडिओ दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पण करायचं आहे. आणि जे आपण ते मोती टाकत आहोत त्या मोत्यांमध्ये अजिबात अंतर पडलं ना पाहिजे. जर अंतर पडलं ना, मग पूर्ण फुलाचा लुक चेंज होणार आहे. तर त्यासाठी मी ते सांगत आहे व्हिडिओमध्ये की अंतर पडू द्यायचं नाही फुलामध्ये. एकदम जवळ चिटकून आपल्याला ते मोती घ्यायचे आहेत. आणि मी जसं व्हिडिओ दाखवत आहे बघा, तुम्ही बघू शकता मी कसं दाखवत आहे, स्पष्ट दाखवत आहे. तर समजून घ्या. माझं बोलण्याची पद्धत जरा थोडी वेगळीच आहे, तर प्लीज मला समजून घ्या. तर तुम्ही पाहू शकता मी किती ते जवळ मणी घेतले आहेत, त्याचप्रमाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. अजिबात अंतर पाळू देऊ नका. आणि तुम्ही हे एक फूल जर तुम्ही बनवायला शिकलात ना, तर तुम्ही ह्या फुलापासून तुम्ही भरपूर साऱ्या ज्वेलरी बनवू शकता. तर व्हिडिओत मी दाखवतच आहे कसं बनवत आहे ते. तर तुम्हाला फूल असंच तयार करून घ्यायचं आहे. मी हे गहू मोती 9 लावले आहेत. तुम्ही पण 9च लावून घ्यायचे आहेत. ते आपले गहू मोती 9 आहेत. मी व्हिडिओत जसं दाखवत आहे सेम त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर एक मणी राहिला होता लावायचा, तो मी लावून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये क्रिस्टल ॲड करायचं आहे त्या वायरमध्ये. तर तुम्ही पाहू शकता जे ते वायर आहे शिल्लक राहिलेलं, ते आपल्याला दुसऱ्या मण्यामधनं अटॅच करून घ्यायचं आहे आणि गोल राऊंड तयार करून घ्यायचा आहे त्या मोत्यांचा. मी जसं व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे. तर तुम्ही पाहू शकता. आणि जे ते शिल्लक राहिलेलं वायर आहे त्यामध्येच आपल्याला पिंक कलरचं क्रिस्टल टाकून घ्यायचं आहे. एकदम साधी, सिंपल, सोपी पद्धत आहे. तुम्हाला समजेल अशा मी भाषेत सांगत आहे, बोलत आहे. जर माझ्याकडनं काही चुकत असेल तर ते पण मला कमेंटमधनं सांगत चला. आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टावर तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. आणि तर ते पहा मी टाकलं आहे क्रिस्टल, पिंक कलरचं क्रिस्टल टाकून घेतलं आहे. आणि मग समोरून ते वायरमध्ये, तर तुम्ही पाहू शकता गोल राऊंडमध्ये ते मनी वायर रॅप करून घेत आहे. गोल राऊंडमध्ये ते वायर आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे मोत्यांमध्ये.
आणि त्यानंतर आपल्याला 0.चे गोल्ड मनी टाकायचे आहेत त्या वायरमध्ये. मी व्हिडिओत दाखवत आहे बघा, ते 0.चे गोल्ड मनी आहेत, तर ते वायरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही एकदा हे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करून बघा, बनवून बघा. तुम्हाला पण खूप छान सुंदर असं दिसेल हे मंगळसूत्र. जो आपण क्रिस्टल मनी टाकला आहे त्याला गोल राऊंड आपल्याला करायचा आहे ह्या गोल्ड मण्यांचा. तर जेवढे आपल्याला लागतील तेवढे मणी घ्यायचे आहेत. लवकर ते मणी येतच नाहीत, वायरमध्ये निसटून जातात. छोटे छोटे आहेत त्यामुळे ते निसटतात. तर तुम्ही पाहू शकता, मी गोल्ड मनी टाकून घेतले आहेत वायरमध्ये आणि त्या आता क्रिस्टल मनीला गोल्ड राऊंडमध्ये करून ते गहू मोत्यामध्ये ते अटॅच करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता, सुंदर असं फूल आपलं तयार आहे. आता ते राऊंडमधनं आपल्याला ते मोती नाही का वायर, आपल्याला जे शिल्लक राहिलेलं वायर आहे ते राऊंडमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. मुलगी रडत आहे, इग्नोर करा. तर व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे फूल तयार करून घ्यायचं आहे. तर तयार आहे फूल आपलं. तुम्ही ह्या फुलांपासून खूप सारी ज्वेलरी बनवू शकता. मी तुम्हाला यादी पण सांगितलं आहे. आणि आता मी ते दुसरं पण फूल तयार करून घेतलं आहे. किती सुंदर दिसत आहेत, असेच फूल ते किती सुंदर दिसत आहेत बघा. याला पारिजातक फूल पण तुम्ही म्हणू शकता. तर आता जो मी बेस तयार केला आहे मंगळसूत्र पेंडल म्हणजे तयार करण्यासाठी तर त्यावरती आता ते फूल आपल्याला लावून घ्यायचं आहे, फिक्स करून घ्यायचं आहे. तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. मुलगी जरा थोडासा त्रास देत होती, तिला आधी शांत केलं आणि नंतर मग व्हिडिओ बनवायला घेतला आणखीन. कारण थोडं सगळं शूट करावं लागतं, व्हॉइस थोडासा द्यावा लागतो, मध्ये कट करावं लागतं. खूप सारे प्रॉब्लेम येतात मला, तरी पण मी सगळं मॅनेज करते. तर तुम्ही लोक समजून घेत चला मला. तर हे पाहू शकता, हे फूल त्याच्यावरती अटॅच झालेलं आहे. फिक्स करून घ्यायचं आहे, एकदम लूज ठेवायचं नाही आपल्याला. ते फूल एकदम पॅक करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. याचप्रमाणे आपल्याला ते दुसरंही मंगळसूत्र तयार करून घ्यायचं आहे. याला तुम्ही वाटी मंगळसूत्रही म्हणू शकता. मी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे सेम तीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे. फूल आपलं न हललं पाहिजे, नाहीतर मग मंगळसूत्राचा सगळा लुक चेंज होऊन जातो. फूल सगळं ते मग नाहीतर डॅमेज होऊन जातं. त्यासाठी आपल्याला पूर्ण ते पॅक करून घ्यायचं आहे वायरमध्ये. तर याचप्रमाणे मी दुसरंही पॅक करून घेणार आहे फूल, त्या बेसमध्ये अटॅच करून घेणार आहे. तर फायनली आपलं आता हे तयार झालेलं आहे. मोबाईल खालती पडला, मुलीने ओढला होता. तर तुम्ही बघू शकता आपले दोन्ही मंगळसूत्र तयार आहेत पेंडल बनवण्यासाठी.
तर त्यासाठी आता आपण मी 20 गेजची वायर घेतली आहे. त्याला लूप तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तर ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि माझी बोलण्याची पद्धत कशी आहे, भाषा कशी आहे ते मला कमेंटमधनं नक्की सांगायचा. माझं काही चुकत असेल तर मी तुम्हाला वारंवार सांगते की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की माझ्याकडनं काही चूक होत असेल किंवा एडिटिंग वगैरे कसं करायचं तुम्हाला जर माहिती असेल तर त्याची पण मला माहिती देत चला. तुम्ही कुठल्या ॲपमध्ये तुम्ही व्हिडिओ एडिट करताय तेही मला सांगत चला. मी पण हळूहळू शिकत जाईल. तर आता पेंडल बनवण्यासाठी हा बेस आपला तयार झालेला आहे. तर आता आपल्याला त्या बेसमध्ये जे जिरामणी आपण घेतले होते, तर कोण त्याला वेगवेगळे मण्यांनी नाव देतं, मी तर त्याला जिरास मणी म्हणते. तर मी ते आधी सुरुवातीला टाकून घेत आहे. व्हिडिओत दाखवलं आहे तुम्हाला गोल्डचं जिरमणी आहे ते. तर तुम्ही त्याप्रमाणे टाकून घेऊ शकता. ह्या पेंडलमध्ये ना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या मण्यांमध्ये तुम्ही कोण एडी स्टोन, बॉल स्टोन टाकू शकतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही पेंडल तयार करू शकता. त्यामध्ये क्रिस्टल वगैरे टाकू शकता. मी आता ते टाकून घेतलं आहे जिरामणी. त्यानंतर मी ते चक्री टाकत आहे. परत त्यानंतर क्रिस्टल मणी टाकत आहे. परत पेंडल टाकला आहे. ते मंगळसूत्र जे तयार करून घेतलं होतं ते टाकत आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर दुसरा एक चक्री टाकलं. लाल कलरचं एक क्रिस्टल मी मध्यभागी टाकत आहे. नंतर परत एकदा जिरामणी टाकून घेत आहे. नंतर पेंडल टाकत जे ते मंगळसूत्राचं बनवलं होतं पेंडल ते टाकत आहे. त्यानंतर परत एक जिरामणी. तर तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच पेंडल तयार कसं केलं आहे. तुम्ही त्याप्रमाणे करू शकता. नाही तर त्या जे मंगळसूत्रामध्ये जे मी क्रिस्टल वापरलेत, ज्या चक्री वापरल्या त्या जागी तुम्ही एडी स्टोनचं नाही का ते बॉल स्टोनसुद्धा तुम्ही टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते पेंडल तयार करू शकता. तर मला म्हणजे मी ते बॉल स्टोनचे वगैरे झाले आहेत बनवून. तर या पद्धतीचं मी हे पहिल्यांदाच बनवत आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे मी कसं पेंडल तयार केलं आहे. आणि हे पेंडल कसं वाटत आहे प्लीज सांगा मला कमेंटमध्ये. तर जे शिल्लकवरती आपलं राहिलं होतं 20 गेजचं वायर ते आपल्याला एक्स्ट्रा राहिलेलं कट करून घ्यायचं आहे. आणि तिथं परत एकदा आपल्याला मंगळसूत्राचा लूप तयार करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं वायर कट करून टाकून. तर फायनली आपलं पेंडल तयार आहे. कसं वाटत आहे? व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. व्हिडिओ बनवताना करताना ना मला खूप प्रॉब्लेम येतात, पण ते प्रॉब्लेमना मी फेस करत जाते. त्याचं मला थोडं तरी फळ मिळालं पाहिजे. जेवढा जास्त होईल तेवढा तुम्ही व्हिडिओ शेअर करत चला. आणि आता आपल्या जो मंगळसूत्राचा बेस आपण घेतला आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला कडी टाकून आणि पेंडलला ती कडी लावून अटॅच करून पॅक करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्ही करायचं आहे. तर हे साईजनुसार असतं. मंगळसूत्राचं जे बेस आहे का ते साईजनुसार असतं. तुम्ही 36 इंची 32 इंची तुम्ही असे साईज वापरू शकता. तुमच्या आवडीने तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. तर मी सध्या हे माझी मंगळसूत्राची साईज आहे 32 इंचची. तर ते मी करून घेत आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीही करू शकता. थोड्या व्हिडिओ बनवताना मिस्टेक होतात तर तुम्ही त्या इग्नोर करत चला. आता दुसऱ्या साईडने आपल्याला सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. कडी लावून घ्यायची आहे. अटॅच करायचा आहे पूर्ण तो बेस मंगळसूत्राचा. आणि आपलं सुंदर असं वाटी मोती मंगळसूत्र तयार आहे. तर कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला माझी भाषा, माझी बनवण्याची कृती कशी वाटते तेही मला सांगत चला. माझ्यात काही चुका होत असतील तर तेही सांगत चला. मी तेच तुम्हाला सारखं सांगत आहे. तर मला पण असं वाटतं की मला थोडीफार तुम्ही एडिटिंग वगैरे कशी करायची तेही तुम्ही मला सांगू शकता.
तर तुम्ही बघू शकता फायनली मंगळसूत्र माझं तयार आहे. किती सुंदर असं दिसत आहे सांगा. या वटपौर्णिमेला तुम्ही हे असं पेंडल नक्कीच ट्राय करून बघा. सुंदर असं सेम मोती कानातले तुम्ही त्याच्यावरती मॅचिंग असे करू शकता. सेम फुला